In last lecture we have to see the harmonics and काय घेतलं होतं overtones. हार्मोनिक्स म्हणजे काय घेतलं होतं इंटिग्रल मल्टिपल ऑफ द काय घेतलं होतं त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेतली बरोबर आहे आणि ओव्हरटोन म्हणजे काय घेतलं होतं हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय सांगितलं होतं विच इज ग्रेटर फ्रिक्वेन्सी दॅन दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा मोठी जर फ्रिक्वेन्सी असेल म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर त्याला आपण काय म्हणतो तो ओव्हरटोन म्हणतो आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीमध्येच त्याचे इंटिग्रल मल्टिपल असतील तर त्याला आपण काय म्हटलं होतं हार्मोनिक्स असं त्या ठिकाणी म्हटलं होतं. मग हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स घेतल्यानंतर आपण परत काय घेतलं होतं एंड करेक्शन एक पॉईंट घेतला. एंड करेक्शनमध्ये काय सांगितलं होतं इथं आपण डायग्राम केला काय सांगितलं त्या ठिकाणी वन एंड घेतलं पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर क्लोज एंडला वी हॅव टू गेट्स काय मिळणार होते नोड्स मिळाले आणि ॲट ओपन एंड काय मिळणार होते अँटी नोड्स फॉर्म होणार होते. आता अँटी नोड्स एक्झॅक्टली ॲट त्या ठिकाणी पाईपच्या माउथला होते का एंडला होते का नव्हते म्हणजे काय होते जस्ट बिहाइंड काय सांगितलं होतं त्या ठिकाणी पाईप आणि मग आपण घेतलं होतं पाईपच्या माउथपासून वॉटर सरफेसपर्यंतचं जे डिस्टन्स होतं त्याला लेंथ ऑफ द पाईप असं म्हटलं होतं बरोबर आहे. आणि कॅपिटल एल म्हणजे काय घेतलं होता लेंथ ऑफ एअर कॉलम घेतला होता आणि तो कसा काढला होता कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल घेतला होता प्लस काय घेतला होता ई घेतला होता तर ई विथ काय घेतलं होतं एंड करेक्शन इथं हे जो दिसतोय पॉईंट तो काय घेतला होता एंड करेक्शन. जे एंड करेक्शन म्हणजे काय घेतलं होतं डिस्टन्स बिटवीन त्या ठिकाणी घेतलं होतं आपला अँटीनोड आणि असणारं त्या ठिकाणी माउथ ऑफ द पाईप यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण एंड करेक्शन असं म्हणतो बरोबर आहे. व्याख्या सांगितली द डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड ऑफ द पॉईंट आणि तर काय सांगितलं होतं पोझिशन ऑफ द अँटीनोड इज कॉल्ड ॲज काय म्हटलं होतं एंड करेक्शन. आणि एंड करेक्शन आपण या अक्षरानं दाखवलं होतो त्या ईची व्हॅल्यू काय घेतली होती एल प्लस पॉईंट 3 काय होती डी होती बरोबर आहे. फॉर वेअर डी विथ काय सांगितलं होतं इनर डायमीटर ऑफ द काय घेतलं होतं त्या ठिकाणी पाईप घेतला बरोबर आहे. आणि मग आपण डी व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲड करतो. मग परत काय घेतलं होतं दोनसाठी आपण किमती काढली होत्या. एक काय घेतलं होतं फॉर पाईप क्लोज ॲड काय सांगितलं होतं त्या ठिकाणी 1 एंड. आता पाईप क्लोज ॲट 1 एंड असेल तर फॉर्म्युला काय बोलला होता कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस स्मॉल एल प्लस ई मिळाला होता. तर कॅपिटल एल विथ द लेंथ ऑफ एअर कॉलम विच इज इक्वल टू लेंथ ऑफ द पाईप प्लस काय घेतलं होतं एंड करेक्शन. आणि सेकंड कुणासाठी घेतला होता फॉर पाईप ओपन ॲट बोथ आणि ओपन ॲट बोथ एंडला व्हॅल्यू काय मिळते कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस काय मिळालं होतं 2 कारण का पेन पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर काय होणार आहे अँटीनोड्स आर फॉर्मड ॲट त्या सेंटर त्या ठिकाणी बोथ द ओपन एंड देअरफॉर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली होती कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस काय मिळालं स्मॉल एल प्लस 2 ई व्हॅल्यू. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप काय सांगितलं त्या ठिकाणी क्लोज ॲट 1 एंड. कन्सिडर आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब क्लोज ॲट काय केले त्या ठिकाणी 1 एंड. इट कन्सिस्ट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एअर कॉलम विथ अ रिजिड बाउंड्री ॲट काय येणार आहे त्या ठिकाणी 1 एंड. When a vibrating tuning fork is held near the open end of the काय सांगितलं त्या ठिकाणी closed pipe, sound waves are sent by the fork inside the काय सांगितलं त्या ठिकाणी tube. Longitudinal waves traveling along a pipe of finite length are reflected at the ends of transverse wave are reflected at the fixed end of the काय सांगितलं त्या ठिकाणी string. The phase of the reflected wave depends on whether the end of the pipe is open or काय सांगितलं त्या ठिकाणी closed and how wide or narrow the pipe is in comparison to the wavelength of the longitudinal wave like काय सांगितलं त्या ठिकाणी sound wave. आता इथं आपण काय सांगितलं की एक सिलेंडर घेतलं त्याच्यामध्ये वॉटर फिलअप केले आणि हा सिलेंडर आपण त्याच्यामध्ये पाईप ओपन अँड काय केलं त्या ठिकाणी बोलते. जेव्हा आपण पाईप काय केली त्या ठिकाणी वॉटरमध्ये इन्सर्ट करू ते काय होणार आहे जो सम पोर्शन जो आहे त्या पाईपमध्ये त्या ठिकाणी पाणी जाणार आणि मग काय होणार आहे सम पार्ट काय होणार आहे फिलअप ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर आणि सम पार्ट काय झालं त्या ठिकाणी एम्प्टी प्लेस राहिला म्हणजे वेअर काय होणार आहे त्या ठिकाणी एअर इज काय असणार आहे त्या ठिकाणी प्लेस. मग आपण काय केलं वी हॅव टू टेकन 1 ट्युनिंग फोर्क घेतला हॅमर ऑन काय केला वुडन बोर्डवर घेतला आणि परत हॅमरिंग करून तो कुठे ठेवला त्या ठिकाणी ॲट द माउथ ऑफ द काय केलं त्या ठिकाणी ट्यूब. आता ट्यूबचं नेचर काय सांगितलं होतं ओपन ॲट बोथ एंड सांगितलं. मग आपण पाईपमध्ये इन्सर्ट केल्यानंतर आता इथं नेचर काय दिसत आहे पाईप क्लोज ॲट काय दिसत आहे त्या ठिकाणी 1 एंड दिसत आहे आणि 1 एंड काय दिसत आहे त्या ठिकाणी ओपन एंड दिसतं. मग वेन वी हॅव टू प्लेस ट्युनिंग व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क
ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी माउथ ऑफ द पाईप सांगितलं. तर व्हायब्रेशन प्रोड्युस्ड ड्यू टू दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्युनिंग फोर्क आर काय होणार आहे त्या ठिकाणी टेकन टू इनसाइड काय होणार आहे त्या ठिकाणी पाईप. when this vibration taken in the inside the pipe सांगितलं, then this incident on the काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर सरफेस and then काय होणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड बॅक ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अदर साइड. but the nature of the काय सांगितलं त्या ठिकाणी wave it is look like that of the longitudinal stationary wave. longitudinal का सारखं दिसतं तर इथं इन्सिडेंट झाली आणि तिथून ती परत काय झाली रिफ्लेक्टेड बॅक झाली म्हणजे ही स्टेशनरी लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रोड्यूस झाली. मग काय सांगितलं की त्याची कंडिशन आम्हाला सांगितली की पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आहे का पाईप ओपन ॲट बोथ एंड आहे. त्याच्यानुसार तिथं ॲम्प्लिट्यूड मिनिमम होणार किंवा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होणार ते आपल्याला कळणार. आता इथं इन्सिडेंट झाला आणि इथून तो रिफ्लेक्ट बॅक झाला. मग इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट बॅक झाला तर इथं ॲम्प्लिट्यूड काय बिकम झाला 0 झाला. मीन्स ॲट दिस कंडिशन ॲम्प्लिट्यूड बिकम्स 0. देअरफॉर वी हॅव टू गेट काय मिळालं त्या ठिकाणी नोड आहे. आता वेव्ह रिफ्लेक्टेड बॅक इनटू द काय सर्विस सांगितलं त्या ठिकाणी पाईप आणि मग इथं जर दिसलं तेव्हा ओपन एंडला वी गेट काय मिळालं त्या ठिकाणी अँटीनोड म्हणजे दिस पॉईंट इज नोन ॲज अँटीनोड. ॲट दिस पॉईंट काय सांगितलं ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय झालं त्या ठिकाणी मॅक्सिमम. कळतंय म्हणजे आम्ही काय सांगितलं एक पाईप घेतली सिलेंड्रिक आकाराची त्याला पाण्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर आपण काय केलं त्या ट्युनिंग फोर्क आपण घेतला त्याला व्हायब्रेट केला आणि तो परत काय केला त्याच्या माउथवर तिथं ठेवला. त्याचे जे व्हायब्रेशन प्रोड्यूस होणार आहे ते कशामध्ये जाणार त्या पाईपमधनं आतमध्ये जाणार. आता ते कुठंपर्यंत येऊन थांबणार वॉटर सरफेसवर आणि तिथून परत ते काय होणार आहेत रिफ्लेक्टेड बॅक होणार. आणि म्हणून तिथं वाक्य तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं द फेज ऑफ द रिफ्लेक्टेड वेव्ह डिपेंड्स ऑन वेदर द एंड ऑफ पाईप इज ओपन ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी क्लोज अँड हाऊ वाईड ऑर नॅरो द पाईप इज इन कन्व्हेन्शन टू द वेवलेंथ ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी साऊंड. म्हणजे पाईपचं नेचर तुमच्या ओपन आहे किंवा क्लोज आहे ती पाईप तुमची केवढी वाईड आहे किंवा नॅरो आहे त्याच्यानुसार त्या वेवलेंथ ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह लाईक कुणासारखी असणार आहे त्या ठिकाणी साऊंड वेव्हसारखी असणार आहे. मग आता इथं जो आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ॲट द क्लोज रे आपण घेतलेलं आहे देर इज ॲटलिस्ट फ्रीडम फॉर मोशन ऑफ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी एअर पार्टिकल. दस देअर मस्ट बी नोड ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी क्लोज रे. म्हणजे आम्ही काय सांगितलं पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे क्लोज एंडला काय फॉर्म होणार आहे नोड्स आर काय होणार आहे त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे म्हणून सांगितलं आहे. दस देअर मस्ट बी अ नोड ॲट द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी क्लोज्ड एंड. द पार्टिकल्स लिटल बिहाइंड द ओपन एंड आर मोस्ट फ्री टू काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेट. आता इथले जे आहे म्हणजे पाईप ओपन एंड सांगितले वन एंड सांगितले इथले जी पार्टिकल असणार आहे ते एअर पार्टिकल्स आर काय सांगितले त्या ठिकाणी फ्री टू ऑसिलेट सांगितले. ते हा वॉटर सरफेसवरून ते रिफ्लेक्टेड बॅक होणार एअर पार्टिकल ते आतमध्ये पास जाणार नाही तो पास होणार नाही. मात्र इथले पार्टिकल काय आहेत सराउंडिंगला सुद्धा काय एअर मिडियमच आहे म्हणून ते काय सांगितले त्या ठिकाणी दे आर फ्री टू काय सांगितलं त्या ठिकाणी ऑसिलेट. आणि म्हणून सांगितलं आहे ॲज अ रिझल्ट अँटीनोड मस्ट बी फॉर्म लिटल बियॉन्ड द काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन एंड. आणि म्हणून लिटल बियॉन्ड काय सांगितलं ओपन एंडला अँटीनोड्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म. काय असेल त्या ठिकाणी वन एंड असेल म्हणजे पाईप या ठिकाणी क्लोज ॲट वन एंड असेल तर त्या ठिकाणी पार्टिकल्स आर नॉट फ्री सांगितलं या ठिकाणी टू ऑसिलेट. देअरफॉर दे आर काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड बॅक सांगितलं. देअरफॉर ॲट क्लोज एंड नोड्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्म सांगितलं. वेन द वेव्ह रिफ्लेक्टेड बॅक सांगितलं वेव्ह रिफ्लेक्टेड बॅक झाली तर ह्या ठिकाणी ओपन एंड आला. त्या ओपन एंडला काय झालं एअर पार्टिकल्स आर काय झालं फ्री टू ऑसिलेट म्हणून या ठिकाणी अँटीनोड फॉर्म झाला. फक्त जस्ट बिहाइंड काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप सांगितलं. म्हणजे ओपन एंडला काय फॉर्म झाला अँटीनोड आणि क्लोज एंडला काय फॉर्म झाला नोड फॉर्म. बरोबर आहे. आता परत सांगितलं आहे स्मॉल एअर सांगितलं स्मॉल एअर बी तर काय सांगितलं लेंथ ऑफ द पाईप म्हणजे हे पाईपचं माउथ आहे इथं आणि हा त्याचा क्लोज एंड आहे तिथंपर्यंत जी डिस्टन्स आहे त्याला आम्ही काय म्हटलं लेंथ ऑफ द पाईप म्हणते. आणि इथं हा जो दाखवला आहे कॅपिटल एअर तिथं काय सांगितलं लेंथ ऑफ एअर कॉलम तो कसा काढणार आहे तर आम्ही घेत असताना हा स्मॉल एन येणार आहे प्लस हे एंड करेक्शन येणार आहे ते दोन्ही मिळून आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी एच व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक फिगरमध्ये इथं सेपरेटली तुम्हाला दिसते म्हणजे इथून इथंपर्यंतची डिस्टन्स घेतलं तर हे लेंथ ऑफ द पाईप आलं इथून इथंपर्यंत घेतलं तर लेंथ ऑफ पाईप आलं आणि हे कॅपिटल एअर बी तर काय येणार आहे लेंथ ऑफ एअर कॉलम. बरोबर आहे. आता इन द फर्स्ट फिगर म्हणजे इन फिगर ए वी हॅव टू सीन दॅट इथे किती वेव्स दिसतात हाफ वेव्ह इथे दिसते. बरोबर आहे. हाफ वेव्हमध्ये काय दिसतंय ॲट क्लोज एंड काय मिळाले आम्हाला नोड मिळाले आणि ॲट द ओपन एंड काय मिळाले त्या ठिकाणी अँटी नोड मिळाले. बरोबर आहे. आपण
डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड किती असायचं लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड इज लॅम्बडा बाय 2. आता हिअर काय त्या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजेसंट अँटीनोड मग किती असते लॅम्बडा बाय 4. Therefore, we have to get the value काय मिळेल त्या ठिकाणी कॅपिटल L is equal to लॅम्बडा बाय 4. इट इज द डिस्टन्स बिटवीन काय आलं नोड आणि काय सांगितलं ॲडजेसंट अँटीनोड. आणि मग तुमच्या पुस्तकामध्ये सांगितले दिस इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम क्लोज्ड ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी वन एंड नोन एज द कसला मोड आहे तो त्या ठिकाणी फंडामेंटल मोड आहे. आणि मग फंडामेंटल मोडला फर्स्ट फिगर कोणती आमची त्या ठिकाणी फंडामेंटल मोडची. आणि फंडामेंटल मोडला लेंथ ऑफ एअर कॉलम आपण घेणार. लेंथ ऑफ एअर कॉलम डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं कॅपिटल ए इज इक्वल टू डिस्टन्स काय मिळालं लॅम्बडा बाय 4. म्हणजे दिस इज द डिस्टन्स बिटवीन नोड आणि काय सांगितलं ॲडजेसंट अँटीनोड. आणि मग फ्रॉम दिस L is equal to lambda by 4 we have to calculate the value for the wavelength. Lambda is equal to 4 इकडे जाणार मीन्स काय मिळालं त्या ठिकाणी 4L मीन्स we have to get the value lambda is equal to काय मिळाली त्या ठिकाणी 4L. Where L is the काय म्हणतो wavelength of the particle म्हणतो किंवा wavelength of the fundamental काय सांगणार आहे त्या ठिकाणी mode of vibration. बरोबर आहे. मग पुढे सांगितलं if L is the N काय असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे एन इजचं काय घेतो आपण त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेतो. देन वी हॅव टू सी द रिलेशन बिटवीन टी लॅम्बडा अँड काय सांगितलं होतं त्या ठिकाणी एन यांच्यातलं एक रिलेशन झालेलं आहे. काय रिलेशन सांगते मला पी इज इक्वल टू एन लॅम्बडा वेअर बी विथ द वेलॉसिटी सांगतो एन बी द काय सांगतो त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा बी द काय सांगतो वेव्हलेंथ सांगतो. मग आपल्याला हे रिलेशन माहीत आहे म्हणून आपण लिहूया हे पी इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी एन लॅम्बडा सांगितलं. बरोबर आहे. त्यानंतर आम्ही घेतलं पी इज इक्वल टू एन लॅम्बडा हॅविंग द व्हॅल्यू किती आहे 4L म्हणून आपण इथं लिहूया 4 काय येणार आहे कॅपिटल एल. हां हेन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू फॉर कोणासाठी करायचे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हेन्स एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 4L. आपण इकडे हेन्स एन इज इक्वल टू वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 4L. दिस इज द काय सांगणार आहे त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी एअर कॉलम फॉर द फर्स्ट मोड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशन. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती मिळाली एन इज इक्वल टू पी अपॉन काय झालं 4L. आपण एंड कनेक्शनची व्हॅल्यू त्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय येणार आहे एन इज इक्वल टू पी अपॉन 4. एलची व्हॅल्यू काय येणार कॅपिटल एल स्मॉल एल प्लस काय येणार आहे त्या ठिकाणी स्मॉल ई. आणि मग आपल्याला अनेक इक्वेशन मिळालं एन इज इक्वल टू काय मिळाले पी अपॉन 4 इन ब्रॅकेट एल प्लस काय मिळालं त्या ठिकाणी स्मॉल ई मिळालं. वेर एल बी द काय सांगितलं स्मॉल एल बी द लेंथ ऑफ द पाईप सांगितलं ई बी द काय सांगितलं एंड करेक्शन. आणि म्हणून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो नोन एज काय म्हटलं होतं फर्स्ट हार्मोनिक्स असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. आणि म्हणून याला आपण काय म्हणणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इट इज द फर्स्ट हार्मोनिक्स. इट इज द काय मिळालं फर्स्ट हार्मोनिक. आणि मग सांगितले इट इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी 1 एंड. यावर व्हॅल्यू काय मिळाली एन इज इक्वल टू पी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 4 कॅपिटल एल. इथंपर्यंत अडचण कोणाची काय व्हॅल्यू कशा काढल्या कळालं. म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल एल इज इक्वल टू काय मिळालं लॅम्बडा बाय 4. दिस इज द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजेसंट अँटीनोड. मग त्याच्यावर व्हॅल्यू कोणाची काढली लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू 4L आलं. इफ एन इज काय सांगितलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वी हॅव टू सी द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ. काय मिळालं पी इज इक्वल टू एन लॅम्बडा वेर बी बी द वेलॉसिटी एन बी द फ्रिक्वेन्सी लॅम्बडा बी द वेवलेंथ. Then we have to substituting the
व्हॅल्यू फॉर दिस लॅम्बडा दॅट इज काय मिळाली 4 मिळाली. आणि मग वी हॅव टू गेट द रिलेशन काय मिळालं n इज इक्वल टू p अपॉन 4 कॅपिटल L. आणि दिस कॅपिटल L हॅविंग द व्हॅल्यू काय सांगितली स्मॉल l प्लस काय मिळालं e मिळालं. तर स्मॉल l विथ द लेंथ ऑफ द पाईप आणि e विथ द इंडक्शन. दिस इज द आपल्याला काय मिळालं फंडामेंटल मोड त्या ठिकाणी मिळाला किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळाली. त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आम्ही काय म्हटलं त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक्स असं म्हटलेलं आहे. कळतं इथंपर्यंत. नेक्स्ट आपण फिगर बघूया. दुसऱ्या फिगरमध्ये काय दिसतंय इन द फिगर बी घेतला. हिअर ऑल्सो काय केलं आहे पाईप क्लोज ॲट काय त्या ठिकाणी 1 एंड आहे बरोबर आहे. बट हिअर काय दिसतंय आम्हाला त्या ठिकाणी 1 आणि काय मिळाली त्या ठिकाणी हाफ लूप मिळाली. इथे एक पूर्ण लूप आहे आणि इथं काय राहिलेलं अर्ध लूप आहे बरोबर आहे. मग आपण परत काय येणार ॲट द क्लोज एंड काय मिळणार आहे मला नोड्स मिळणार. ॲट द ओपन एंड काय मिळणार आहे मला अँटी नोड्स मिळणार. आता परत आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे लेंथ ऑफ एअर कॉलम कॅल्क्युलेट करायचं. आता तो लेंथ ऑफ एअर कॉलम कॅल्क्युलेट करत असताना काय सांगणार डिस्टन्स बिटवीन नोड आणि इथे एक आपल्याला नोड दिसतो. मग नोड आणि नोडमधलं डिस्टन्स किती आलं साईन होता लॅम्बडा बाय काय आलं त्या ठिकाणी 2 आलं बरोबर आहे. आणि प्लस हा नोड आणि हा ॲडजस्टंट एंटी नोड त्यांच्यातलं डिस्टन्स प्लस लॅम्बडा बाय काय आलं त्या ठिकाणी 4. हां बोला आता बेरीज त्याचा काय त्या ठिकाणी डिनॉमिनेटर 4 आहे ना इकडं 2 करायला पाहिजे की नाही काय ना 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडा अपॉन 4 बरोबर आहे. बोला 3 लॅम्बडा अपॉन 4 म्हणजे आम्हाला इथे लेंथ ऑफ एअर कॉलमची व्हॅल्यू किती मिळणार आहे 3 लॅम्बडा अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 4 मिळालं. आता हा अनदर मोड आहे बरोबर आहे. नेक्स्ट मोड आहे आपला म्हणजे हा फर्स्ट झाला हा सेकंड मोडमध्ये आला. सेकंड मोडमध्ये वेवलेंथ चेंज करणार फ्रिक्वेन्सी असं काय होणार आहे चेंज होणार आहे. आणि देअरफॉर लॅम्बडा 1 बाय काय लिहिलं त्या ठिकाणी 4 लिहिलं. देन काय होणार आहे लेंथ ऑफ एअर कॉलम आपण घेतला त्या ठिकाणी म्हणजे काय मिळालं कॅपिटल L इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 3 लॅम्बडा 1 अपॉन 4. L इज इक्वल टू 3 लॅम्बडा 1 अपॉन काय मिळालं 4. देन फॉर दिस लॅम्बडा 1 4 कॅपिटल L अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी 3 व्हॅल्यू बरोबर आहे. मग परत व्हॅल्यू कोणासाठी काढायच्या N1 साठी काढायची बरोबर आहे. म्हणजे N1 बिलं काय येणार आहे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी सेकंड कोड ऑफ व्हायब्रेशन्स आहे. मग परत रिलेशन वेलॉसिटी सेमच असणार आहे P इज इक्वल टू N1 आणि काय आला त्या ठिकाणी लॅम्बडा 1 बरोबर आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ही कशी असते सेम असते. मग V इज इक्वल टू N1 लॅम्बडा 1 तर N1 बी द फ्रिक्वेन्सी फॉर द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आणि लॅम्बडा 1 बी द काय सांगितलं वेवलेंथ फॉर द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. देन वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू P इज इक्वल टू N1 लॅम्बडा 1 हॅविंग व्हॅल्यू 4 L अपॉन काय आलं त्या ठिकाणी 3. हिन्स फॉर द N1 इज इक्वल टू 3P अपॉन 4 कॅपिटल L मिळालं बरोबर आहे. हिन्स मी असं लिहिलं तरी चालेल का बघा P N इज इक्वल टू N1 और N1 इज इक्वल टू 3. दिस V अपॉन 4L मीन्स कोण यांचं आपण आता घेतलं होतं N इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला 4L मिळाली होती फंडामेंटल मोडसाठी बरोबर आहे. म्हणजे हा V अपॉन 4L विच इज इक्वल टू काय लिहिलं N लिहिलं तर मग वी गेट द व्हॅल्यू काय मिळाली N1 इज इक्वल टू 3N. म्हणून त्या ठिकाणी फर्स्ट काय सांगणार त्या ठिकाणी ओव्हरटोन आहे कारण फ्रिक्वेन्सी काय झाली वाढली बरोबर आहे काय 3N आल्या जी Nची व्हॅल्यू असेल त्याच्यात 3 पट झाली जी फ्रिक्वेन्सी काय जरी वाढली म्हणून फर्स्ट काय मिळाला ओव्हरटोन मिळाला. आणि हा इंटिग्रल मल्टिपल आहे किती नंबरचा आहे थर्ड ना म्हणजे इथं किती हार्मोनिक मिळाला मला थर्ड काय मिळालं त्या ठिकाणी हार्मोनिक्स. तर ते बघा पुस्तकामध्ये N1 इज इक्वल टू 3 स्मॉल n आलेलं आहे. मग इथे सांगितलं दिस फ्रिक्वेन्सी इज द विच हार्मोनिक्स कितवा हार्मोनिक थर्ड हार्मोनिक. दिस फ्रिक्वेन्सी इज द थर्ड हार्मोनिक इट इज द फर्स्ट कळलं म्हणजे आम्हाला कळलं काय इथं जो इंटिग्रल मल्टिपलचा जो नंबर असतो ते जेवढा नंबर आहे ते त्याचं काय असते तेवढं हार्मोनिक असतं. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा फ्रिक्वेन्सी काय झाली ग्रेटर झाली म्हणून त्याला फर्स्ट काय म्हणायचं त्या ठिकाणी ओव्हरटोन. जे इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन वी गेट काय मिळालं त्या ठिकाणी फर्स्ट ओव्हरटोन आणि कितवं हार्मोनिक मिळालं
द थर्ड हार्मोनिक आम्हाला मिळालं, कळतंय? म्हणजे यांची व्हॅल्यू काय मिळाली, P/4L मिळाली. दुसऱ्या फिगरमध्ये आपल्याला काय मिळालं त्या ठिकाणी N1 = काय मिळालं त्या ठिकाणी 3. आता इथं पण आपण व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे कशी व्हॅल्यू ठेवणार, हेच N1 = 3P/4. कॅपिटल एलची व्हॅल्यू स्मॉल एल प्लस काय मिळणार आहे त्या ठिकाणी स्मॉल ई, बरोबर आहे? वेअर एल बी द लेंथ ऑफ द पाईप आणि ई बी द इंटरफेस. अच्छा, इन काय घेणार होता आपण त्या ठिकाणी थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. इन थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन काय दिसते त्या ठिकाणी 2 लूप्स आणि एक काय सांगितल्या हाफ लूप दिसते, बरोबर आहे? 2 आणि हाफ लूप दिसले. मग आम्ही इथं काय करणार, परत घेणार. ॲट क्लोज रेट काय मिळतंय, लोड मिळते. ओपन एंडला काय मिळतंय, अँटी लोड मिळते, बरोबर आहे? आणि मग आपण इथं घेणार. आता डिस्टन्स बिटवीन लोड टू लोड किती येणार, लॅम्बडा बाय काय आलं त्या ठिकाणी 2 प्लस डिस्टन्स बिटवीन लोड टू लोड लॅम्बडा बाय 2 प्लस डिस्टन्स बिटवीन लोड आणि ॲडजस्टंट अँटी लोड लॅम्बडा बाय काय आलं 4. म्हणजे आम्हाला कॅपिटल एल = या सगळ्यांची सम मिळेल, बरोबर आहे? आता परत आपण इथं सम केली. लॅम्बडा बाय 2 अपॉन लॅम्बडा बाय 2 काय येणार इथं 2 लॅम्बडा अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी 2 येणार, बरोबर का? प्लस काय येणार तिथं लॅम्बडा बाय काय येणार 4 येणार. मग काय 2 घालवलं तरी पुढं काय येणार, मग इथं छेद नाही म्हणजे इथं पण घेतला पाहिजे. म्हणजे इकडे मागूनला तर काय होणार 4 लॅम्बडा प्लस लॅम्बडा अपॉन 4 = काय मिळालं 5 लॅम्बडा अपॉन 4. म्हणजे थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली, L = 5 लॅम्बडा अपॉन काय मिळाले त्या ठिकाणी 4 मिळाले. कळलं? इथं मग लिहूया कॅपिटल L = 5 लॅम्बडा अपॉन काय झालं 4 झालं. आता इथं मोड बदलला, वेवलेत असं काय होणार आहे चेंजेस. देअरफॉर वी हॅव टू टेक एन यर व्हॅल्यू त्या ठिकाणी लॅम्बडा 2 घेऊ, कळतं? दे फॉर काय सांगितलंय, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आपण घेणार. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी लेंथ ऑफ एअर पाहिलं. कॅपिटल एल = काय मिळालं 5 लॅम्बडा 2 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 4 मिळालं, बरोबर आहे? हेन्स लॅम्बडा 2 = 4 कॅपिटल एल अपॉन काय मिळालं 5 मिळालं, बरोबर आहे? हेन्स परत काय घेणार आपण त्या ठिकाणी रिलेशन बिटवीन P = N लॅम्बडा, बरोबर आहे? फॉर थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी बिकम्स N2 and wavelength becomes lambda 2. Then we have to substitute this value in this equation. P = N2 lambda 2 having value 4 capital L upon 5. Hence for N2 5P upon 4L. परत for this P/4L काय आपण सबस्टिट्यूट करू N. मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार, हेन्स N2 = काय मिळालं 5N. आता दिस इज द किती ओव्हरटोन सेकंड काय म्हटलं ओव्हरटोन आणि हार्मोनिक शाबास. फिफ्थ काय मिळालं त्या ठिकाणी हार्मोनिक. कळलं? जे मेन इथं काय मिळालं त्या ठिकाणी थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आम्हाला काय मिळालं, वी गेट द सेकंड ओव्हरटोन आणि हार्मोनिक किती मिळालं, फिफ्थ हार्मोनिक मिळालं. पुस्तकामध्ये तुमच्या आहे बघा N2 = 5N आहे का. दिस फ्रिक्वेन्सी इज द फिफ्थ हार्मोनिक. इट इज द काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंड ओव्हरटोन. कंटिन्यूइंग इन अ सिमिलर वे फॉर द फिफ्थ ओव्हरटोन वी गेट द फ्रिक्वेन्सी काय सांगितलं त्या ठिकाणी NP. आता हे फर्स्ट सेकंड थर्ड आपण घेतलं, त्यांनी काय म्हणायला लागेल, जर आमचं फिफ्थ ओव्हरटोन असेल, किती असेल फिफ्थ ओव्हरटोन असेल तर त्यासाठीची फ्रिक्वेन्सी आहे दिस इज काय म्हटलं त्यांनी NP असं म्हटलेलं बघा. फॉर द फिफ्थ ओव्हरटोन वी गेट द फ्रिक्वेन्सी काय म्हटलं त्या ठिकाणी NP असं म्हटलं, बरोबर आहे? आणि म्हणून वी हॅव टू गेट द फॉर्म्युला NP = घेतले. फॉर्म्युला घेतला आहे NP = काय घेतला आहे 2P + 1 × काय घेतला आहे त्या ठिकाणी N, बरोबर आहे? आता तुम्हाला काय काय हे काय समजलेलं नाही. N म्हणजे फ्रिक्वेन्सीज घेतली, इथं आल्या तसेच आपल्याला PNP द फ्रिक्वेन्सी घेतली, बरोबर आहे? = घेतलं इन ब्रॅकेट 2 P
पीक घेतलेला. पीक म्हणजे काय आपण 1 घेऊ शकतोय, 2 घेऊ शकतोय, 3 घेऊ शकतोय. काय असते मोड ऑफ व्हायब्रेशन त्यानुसार. प्लस काय करणार 1 आणि इंटू काय करायचं एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, तर त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. कारण का आपण पहिला फॉर्म्युला घेतला होता एन इज इक्वल टू P/4 येते. दुसऱ्यात काय मिळालं नेक्स्टमध्ये N1 इज इक्वल टू Pn मिळालं. बरोबर आहे. N2 इज इक्वल टू काय मिळालं 5n मिळालं. बरोबर आहे. तर NP काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये आपण किमती सबस्टिट्यूट केल्या तर कसं येते बघा. NP इज इक्वल टू 2P + 1 घेतलं. आता Pची व्हॅल्यू आम्ही 1 घेतो. NP याची व्हॅल्यू काय घेतली 1 घेतली. इज इक्वल टू काय येणार आहे 2 घेणार. Pची व्हॅल्यू काय झाली 1 प्लस काय करणार 1 इंटू काय घेणार आपण त्या ठिकाणी इज इक्वल टू बोला 2 + 1 इंटू काय आलं त्या ठिकाणी n मीन्स काय मिळाला 3 म्हणजे N1 इज इक्वल टू काय मिळालं 3 आली व्हॅल्यू. N1 इज इक्वल टू 3 आली. N1 इज इक्वल टू 3 चालते. म्हणजे फॉर पीकसाठी आपण व्हॅल्यू काय घेऊ शकतो 1 2 3 4 तुम्ही घ्याल ते त्या पद्धतीने उदाहरण आम्हाला सोडवायचं. फॉर द पीक ओव्हरटोन we get the frequency NP as NP is equal to in a bracket 2P + 1 bracket complete into काय सांगितलं N where N is the fundamental काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सांगितलं. इथंपर्यंत काय अडचण आहे काय सांगा. आता इथं काय दिसलं बघा हार्मोनिक कुठले कुठले मिळाले. एक हार्मोनिक थर्ड मिळालं, एक हार्मोनिक काय मिळालं फिफ्थ मिळालं. आता पुढचं असतं तर किती मिळालं असतं 7th मिळालं असतं. म्हणजे आम्हाला सगळे कसले हार्मोनिक्स मिळाले ऑड हार्मोनिक्स मिळाले. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला मल्टिपल चॉईसला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात शेवटचं वाक्य एक आहे बघा तिथं. फॉर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड सांगितले ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड इवन हार्मोनिक्स आर काय सांगितले अबसेंट. इथं अंडरलाईनच करायचं. म्हणजे इन केस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप क्लोज्ड ॲट वन एंड वी गेट ओनली काय मिळालं त्या ठिकाणी ऑड हार्मोनिक्स मिळालं आणि इवन हार्मोनिक्स आर काय झाले आमचे त्या ठिकाणी अबसेंट झाले. कळते. अशा पद्धतीनं व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तसंच आपण कुठला पॉईंट बघणार आहे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट काय बघायचं आहे बोथ एंड बघणार.